नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 5 एप्रिल 2026 आहे आणि आपण पाहत आहात आजचा ताजा हवामान अंदाज। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की आता पाऊस पडणार का? तर या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा अंदाज शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण पुढील 15 दिवस शेतीसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। तर सर्वप्रथम राज्यातील परिस्थिती सांगायची झाली तर 5 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे आणि पुढील साधारण 15 दिवस म्हणजे 20 एप्रिलपर्यंत पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाही। त्यामुळे कोणत्याही भागात पाऊस येणार नाही हे स्पष्ट लक्षात घ्या। आता या काळात काय होणार तर उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे। तापमान 40 ते 41 अंश आणि काही ठिकाणी 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे उष्णतेची लाट वाढणार आहे आणि गरमी जाणवणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। आता शेती कामाबद्दल महत्त्वाची माहिती सांगायची झाली तर ज्यांचा कांदा तयार आहे त्यांनी काढणीस सुरुवात करावी, कारण सध्या पावसाचा कोणताही धोका नाही। त्याचप्रमाणे गहू शिल्लक असेल तर गहू काढू शकता, हरभरा काढू शकता, मका काढू शकता, कारण हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे। त्यामुळे काढणीसाठी हा योग्य काळ आहे। आता विभागीय अंदाज पाहिला तर आज 5 एप्रिलपर्यंत पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात थोडे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, पण हा पाऊस फारसा प्रभावी नसणार। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। मात्र उद्यापासून म्हणजे 6 एप्रिलपासून पूर्व विदर्भातही हवामान पूर्णपणे कोरडे होणार आहे। त्यानंतर पश्चिम विदर्भातही कोरडे हवामान राहील। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये देखील 6 एप्रिलपासून हवामान कोरडे राहणार आहे आणि पावसाची शक्यता नाही। तसेच कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये 6 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत कोरडे हवामान राहणार आहे। आता मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यामध्ये पूर्णपणे कोरडे हवामान राहणार आहे। त्यामुळे ज्यांची हळद तयार आहे त्यांनी काढणी करून प्रक्रिया सुरू करावी। कोणतीही अडचण नाही, कारण पाऊस येणार नाही। याशिवाय शेजारील राज्ये म्हणजेच तेलंगणा, कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथेही हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणावर कोरडी परिस्थिती तयार होणार आहे। आता पुढे पावसाबद्दल सांगायचे झाले तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वातावरणात बदल होऊ शकतो आणि त्या काळात पावसाची शक्यता निर्माण होईल, पण तोपर्यंत म्हणजे पुढील 15 दिवस तरी पाऊस नाही हे निश्चित मानावे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामाचे नियोजन करून काढणीची कामे पूर्ण करावीत, तसेच वाढत्या उष्णतेपासून बचाव करावा आणि हा महत्त्वाचा अंदाज इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।